नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी वाटाण्याची भाजी बनवून दाखवणार आहे। तर हा फ्रेश वाटाणा आहे, सोलून घेतल्याने वाटीने गच्च भरून एक वाटली आहे। टोपामध्ये बघा मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि पाणी चांगलं गरम झालेलं आहे, म्हणजे उकळलेलं आहे म्हणलं तरी चालेल। गॅस केलेला आहे मी खालनं बंद। त्याच्यामध्ये वाटाणे टाकायचे आणि तेव्हा आपण झाकण ठेवूया। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात टाकायचे एक टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, 2 तुकडे कांद्याचे बघा असे, म्हणजे अर्धा कांदा घेतलेला आहे, अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 9 ते 10 काजू। काजू जर नसतील तर मगज जरी वापरलं तरी चालेल, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचे। पेस्ट करून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकून। वाटाणे बघा आपण झाकून ठेवले, त्यात ह्याचं पाणी नितळून घ्यायचं। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं चांगलं भाजून घेऊया। त्यात टाकायचे 2 तेजपत्ते, 2 लाल मिरची, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 साधी विलायची। आता त्यात टाकायचे की मीडियम आकाराचा कांदा बघा एकदम मी बारीक करून घेतलेला आहे चॉपरला, तो टाकून घेऊया। कांदा टाकून घेतलेला आहे, आता ह्याला कांद्याला पण चांगलं भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा मिरची पावडर, तिखटाप्रमाणे टाका। आता हे 1 मिनिटभर फक्त परतून घेऊया। 1 मिनिटभर परतून घेतलं होतं मसाले टाकल्यानंतर। त्याच्यामध्ये ही जी पेस्ट केली होती ना, ही टाकून घ्यायची। पेस्ट बघा मी टाकून घेतलेली आहे। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर 1 मिनिटभर परतून घेते। मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा। त्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे, आता ह्यात टाकणार आहे मी थोडंसं पाणी। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला केला होता ना, त्याच्यात मी पाणी घेतलं होतं। 1 वाटीभर पाणी टाकलेलं आहे। ज्या वाटीनं आपण जे वाटाणे घेतले होते ना, तेवढं पाणी मी टाकलेलं आहे। आता ह्याच्यावर आपण ठेवूया झाकण। गॅस आहे मीडियम, बारीक केला तर चालेल। एक 5 ते 7 मिनिट आपण हा मसाला चांगला शिजवून देऊया। झाकून ठेवलं होतं आपण, आता झाकण काढूया। मस्तपैकी बघा मसाला शिजलेला आहे। आता ह्याच्यात आपल्याला टाकायचे 1 चमचा गरम मसाला पावडर, कसुरी मेथी आणि ह्याच्यात टाकणारे 3 चमचे मलाई। तुम्ही क्रीम बी टाकू शकता, ह्या चमच्याच्या मापानं घेतलेली आहे बघा। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलं आहे बघा। आता त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि आपण टाकणार आहे हा वाटाणा। वाटाणा काय आपण जास्त शिजवलेला नाही आहे, फक्त पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये झाकून ठेवलं होतं 1 10 मिनिटं। मिक्स करून घेतलेलं आहे बघा चांगलं व्यवस्थित। गॅस केलेला आहे बारीक आणि आपण याला 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवूया। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं, मस्त बघा झालेलं आहे। अशा पद्धतीत करून घ्या, चवीला 1 नंबर लागतं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज मी तुम्हाला बटाट्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे 400 ग्रॅम मी बटाटे घेतले होते आणि त्याचे साल काढून बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत गोल गोल, तरी चौकोन तुकडे करून घेतले, बारीक कापून जरी घेतले तरी चालतील। अशा पद्धतीत बघा जसे आपण काप करतो ना, असे मी कापून घेतलेले आहेत। कढई गरम करत ठेवलेली आहे आणि ही तेलाची कढई आहे बरं का। ह्यात तेल मी गरम करून घेतलं होतं, तर त्यात मी थोडंसं तेल टाकणार आहे। तेल किती टाकायचं, अर्धी पळी मी तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, त्यात टाकायचे छोटा 1 चमचा मोहरी आणि मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे, त्यात टाकायचं 1 चमचा जिरं। जिरं पण आपलं बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी एकदम हिंग पावडर, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे। ह्या भाजीला कसा मोठा मोठा जरी कापला तरी चालू शकते, तुम्ही उभा कापला तरी पण चालेल। गॅस आहे मीडियम आणि आपण हा पहिला कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, अशा पद्धतीत भाजून घ्यायचा। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। आता आपण ही जी बनवणार आहे ना, ती हिरव्या मिरचीचं बनवणार आहे। तर ह्याच्यामध्ये बघा 6 मिरच्या मी कुटून घेतलेल्या आहेत, 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे। कुटून घेतलं की नाही की चव छान लागते। आता जर तुम्हाला हिरव्या मिरचीचं जर नसेल पाहिजे, तर तुम्हाला लाल मिरची पावडर जर पाहिजे असेल ना, किंवा कांदा लसूण मसाल्याचं, तर त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी ह्या रेसिपी खाली देते। आता हे पहिलं आपण भाजून घेऊया। भाजून घेतलेलं आहे बघा चांगलं, अशा पद्धतीत भाजलं गेलं पाहिजे। त्यात टाकायचे 1 छोट्या आकाराचं टोमॅटो। आता हे काय माहिती आहे का, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, जरी नाही टाकलं तरी चालू शकते। आता ह्यात काय करणार आहे, चवीनुसार आत्ताच मीठ टाकणार आहे मी आणि 1-2 मिनटं हे फक्त आपल्याला परतून घ्यायचं। परतून घेतलं आहे बघा, गॅस करायचा एकदम बारीक। आता त्यात टाकणार आहे मी अर्धा चमचा जिरे धने पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर। सगळ्यांच्या रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या आहेत। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे आपण हा बटाटा। आता बटाट्याचे जर तुम्हाला गोल नसेल काप पाहिजे असले तर छोटे छोटे केले तर चालतील। पुष्कळ रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीनं बटाट्याच्या मी अपलोड केलेल्या आहेत। आता हे आपण सगळं टाकून घेऊया आणि पहिला काय केलेलं आहे, 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून
साल काढल्यानंतर कापून परत पाण्यातच ठेवला होता. तर हे पहिलं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे बघा. बारीकच गॅस होता. जेव्हा आपण मसाले टाकले ना त्या टायमाला आपण बारीकच गॅस केलेला. तर आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवायचे. एक 10 ते 15 मिनटासाठी आपण झाकण ठेवूया. बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं. झाकण काढूया आपण. यात पाणी जरासुद्धा आपण टाकलं नव्हतं. नुसतं ही वाफेवर होतं बघा मस्त असं. आणि जर तुमची कढई जर पातळ असेल तर तुम्ही एकदा हलवा बरं का. कारण ही थोडी माझी कढई जाड आहे आणि खाली काय वगैरे हे लागत नाही. मस्त आहे असे. कारण आणि हे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जर मीडियम गॅसवर जर केलं ना तर 5 ते 7 मिनटात पण शिजेल. मी एकदम बारीक गॅस केला होता. मस्त बघा झालेलं आहे. अशा पद्धतीत करायचं. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.